क्लास 10 महाराष्ट्र बोर्ड 26 साठी आपण एक मोस्ट इम्पॉर्टंट थेरमची मॅथ 2 ची सिरीज सुरू केली होती. त्यातला आजचा आपला थेरम राहणार आहे तो म्हणजे थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. फर्स्ट चॅप्टरचा व्हेरी इम्पॉर्टंट थेरम आहे बीपीटी नंतर. थेरम काय बघून घेऊ. व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल इज इक्वल टू रेशो ऑफ द स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड. त्यांचा एरियाचा जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांचा एरियाचा रेशो हा त्यांच्या साइडच्या स्क्वेअरचा रेशो एवढा असतो. सगळ्यात आधी लिहून घेऊ याचा गिवन. याचा गिवन काय राहील तर गिवन राहील एरिया ऑफ एबीसी आणि पीक्यूआर जे दोन ट्रायंगल आहेत ते कसे आपले सिमिलर आहे. आता त्याच्यानंतर एडी जो आहे तो बीसी वर परपेंडिक्युलर आणि पीएस जो आहे तो क्यूआर वर परपेंडिक्युलर आहे. त्यानंतर लिहू आपण टू प्रूव्ह काय एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर हा जो आहे हा कोणा एवढा राहतो तर तिच्या साइडच्या स्क्वेअर एवढा. एबी स्क्वेअर बाय पीक्यू स्क्वेअर, बीसी स्क्वेअर बाय क्यूआर स्क्वेअर, एसी स्क्वेअर बाय पीआर स्क्वेअर. त्यानंतर आपण लिहू याचा प्रूफ मध्ये सगळ्यात पहिले आपल्याला लिहून घ्यायचा आहे का एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर. आता कोणत्याही ट्रायंगलचा एरिया म्हणजे हाफ इंटू बेस इंटू हाईट होतो. हाफ ऑफ जर कटला तर फक्त राहील बेस इंटू हाईट. एबीबीसी आता एबीसीचा बेस जो आहे तो आहे बीसी, हाईट जी आहे ते आपली एडी. पीक्यूआर चा बेस जो आहे तो क्यूआर, हाईट जी आहे ते आपली पीएस. ते लिहून घेतलो आपण. आता बीसी बाय क्यूआर आणि एडी बाय पीएस ला आपण सेपरेट करून टाकून आणि त्याला देऊन देऊ इक्वेशन नंबर 1. नेक्स्ट आता आपण बघू एबीडी आणि पीक्यूएस ट्रायंगल. आता हा बघा एबीडी आणि पीक्यूएस ट्रायंगल हे दोन ट्रायंगल आता मला सिमिलर करायचे तर कशा प्रकारे करू. मला दिसतं हा अँगल बी आणि अँगल क्यू जो आहे तो कॉन्ग्रुएंट आहे ते गिव्हनच आहे मला. त्यानंतर हा जो आहे एडीबी आणि पीएसक्यू हे जे दोन अँगल आहेत हे कसे आहेत आपले 90 डिग्री आहे. त्याच्यामुळे कोणती टेस्ट लागेल तर ए टेस्ट अँगल टेस्ट ना दोन ट्रायंगल जे आहेत ते माझे कसे सिमिलर. आता जर दोन ट्रायंगल सिमिलर राहिले तर त्यांचे उरलेले साइड कसे राहतात प्रपोर्शनल राहतात. मग इथं लिहून घेऊ आपण प्रपोर्शनल कोणती एडी पीएस तशाच प्रकारे एबी पीक्यू याला देऊन देऊ इक्वेशन नंबर 2. नेक्स्ट आपला राहील आपला एबीसी आणि पीक्यूआर ऑलरेडी गिवन आहे की हे दोन ट्रायंगल कसे सिमिलर आहे. यांची बी साइड जी आहे ते कशी राहणार आहे प्रपोर्शनल. मग आता इथं एबी बाय पीक्यू इज इक्वल टू बीसी बाय क्यूआर. आता याच्यावरून आपल्याला का समजते 1, 2 आणि 3 वरून बघा चांगला लक्ष द्या. एबी बाय पीक्यू च्या जागी मी बीसी बाय क्यूआर लिहू शकतो. म्हणजे या एबी बाय पीक्यू च्या जागी मी बीसी बाय क्यूआर लिहू शकतो. जर तसा लिहिलो तर काय होईल इथं येईल बीसी बाय क्यूआर. म्हणजे काय होईल एडी बाय पीएस इज इक्वल टू हा बीसी बाय क्यूआर. म्हणजे एडी बाय पीएस ची व्हॅल्यू काय आहे बीसी बाय क्यूआर. आता या एडी बाय पीएस च्या जागी मी हा वाला बीसी बाय क्यूआर पुट करू शकतो. जर करू फ्रॉम 1, 2 and 3 तर अशा प्रकारचा आपल्याला काय दिसेल बघा हा बीसी बाय क्यूआर जसा तसा या एडी बाय पीएस च्या जागी काय लिहिलो मी बीसी बाय क्यूआर. आता हा आला बीसी बाय क्यूआर. आता बीसी इंटू बीसी म्हणजे होईल बीसी स्क्वेअर, क्यूआर इंटू क्यूआर म्हणजे होईल आपला क्यूआर स्क्वेअर. तर लिहून घेतलो. तशाच प्रकारे सिमिलरली आपण जो आहे तो पहिली एबी बाय पीक्यू त्याचा पण स्क्वेअर लिहू शकतो आणि एसी बाय पीआर त्याचा पण स्क्वेअर लिहू शकतो. हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे हा थेरम होता इझी एकदम 3 मार्कासाठी तुम्हाला विचारू शकते. आपल्या मित्रांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि थेरम जो आहे तो पटकन लर्न करून